श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि स्वामी भक्तांनो, आज हा संदेश मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येईल आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. त्यासाठी दुर्लक्ष अजिबात करू नका. स्वामी म्हणतात, आयुष्यात इतरांच्या यशावर तुम्ही जळू नका, इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक जण आपापल्या परीने आपला प्रवास पूर्ण करीत असतो. यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. आपल्या यशाचे निकष निश्चित करा आणि ते साध्य करण्याचे ध्येय ठेवा. आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. निश्चितच तुम्ही भरपूर काही पुढे जाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही मिळवू शकाल. मग तसंच तुम्ही स्वामींवरचा विश्वासही मिळवायला हवा. आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, स्वामी सांगतात, जिथे आपलं असणं नसल्यासारखं असतं ना, तिथे आपलं नसणं चांगलं असतं. देवाचे दर्शन आणि मित्रांचे मार्गदर्शन या दोन गोष्टी जीवनाला उधळून टाकत असतात. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन असं म्हणतात आणि कुणाला तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणत असतात. आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागत असतो आणि तो आपण स्वीकारू शकतो. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना, तर स्वतःला भाग्यवान आपण समजलं पाहिजे. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक भरपूर ठिकाणी भेटतील आणि ते तुम्हाला शोधत सुद्धा येत असतात. मित्रांनो, मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे आणि ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्वचे, जवळचे सुद्धा, अजून सुद्धा दूरचे. हे जीवनाचे सत्य आहे आणि तुम्ही ओळखून घेतले पाहिजे. एक चांगला मित्र आपल्या आयुष्यात असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते. कारण आजकालच्या दुनियेत साथ द्यायला रक्ताची नाती सुद्धा माघार घेतात, तिथं मित्र ते निभावून टाकतात. मित्रांनो, देहात झाला विठोबाचा वास आण, मुखी रखुमाई नामाचा छंद लागला, धन्य झाले काया मी तृप्त हे म्हण. जेव्हा भाळी पंढरीचा गंध लागला आणि पंढरपुराच्या त्या विठू माऊलीला माझा साक्षात नमस्कार. आणि त्यांच्या चरणी मी एवढंच मागतो की आम्हा सर्वांना सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा. हेच तुमच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, कर्म जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्मच नेवटी शेवटी असतात. पण आज ना उद्या ते नक्कीच आपल्याला नक्कीच भोगावे लागतात, हेही तितकंच खरं आहे. लाभले आम्हास भाग्य, आम्ही चालतो आणि बोलतो मराठी. आणि महाराष्ट्रामध्ये आपण मराठी भाषा ही नक्कीच वापरली पाहिजे आणि त्यावर आपला गर्व असायला पाहिजे. आणि आपण ठामपणे सांगितलं पाहिजे की आम्ही महाराष्ट्रात राहतो. कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके समान ओढावी लागतात, तेव्हाच गाठ घट्ट बसत असते. नात्यांतही असंच आहे. दोन्ही बाजूने समान ओढलं असेल तरच नात्यांची गाठ ही घट्ट बसत असते, नाहीतर ती बसू शकणार नाही. हेही तितकंच खरं आहे. आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्या जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य नक्कीच घडवतील आणि तुम्हाला पुढे नेतील. मन माहेरी धावतं आणि सासरीही रमतं. धन्य ती श्री, तिला दोन्हीही जमतं. आणि त्याच स्त्रीचे आपण आभार नक्कीच मानले पाहिजे. सकाळची सुरुवात 2 गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरी म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करतो हे मनात ठेवून आपण सुरुवात करायची आहे. नक्कीच तुम्हाला दिवसभर चांगलं वाटेल. आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात. काही फांदींसारखी असतात, जास्त जोर दिला ना की ती तुटून जातात. काही पानांसारखी असतात बरं, अर्ध्यावर साथ सोडणारे असतात. काही काठ्यांसारखी सोबत असून टोचत राहणारे असतात आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी असतात. आणि तीच माणसं आपण नक्कीच मनापासून जपून ठेवली पाहिजे. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मनस्थितीबरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते आणि भरपूर काही बदल आपल्या आयुष्यात होत असतात. कलियुगाचे पर्व आहे. प्रत्येकाला तिथे गर्व आहे. मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचंच राहत नसतं. आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे. प्रेमात जोडलेली 4 माणसं व त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तो ज्या जगात खरा श्रीमंत माणूस आहे.
आणि तोच माणूस पुढे जात असतो आणि भरपूर काही गोष्टी मोठ्या करत असतो आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. म्हणून काही माणसे क्षणभर तर काही व्यवहार आयुष्यभर लक्षात राहतात, कारण त्या माणसांच्या बोलण्यामध्ये जो गोडवा असतो तो आपल्याला मनापासून आवडत असतो. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो, तो काही उपयोगाचा नसतो. रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख दुःखाची नाणी फेकत असतो. ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो, पण दुःखाची नाणी हाती पडू नये जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणे असे म्हणत असतात. म्हणून जीवनामध्ये आपल्या सुख दुःख दोन्ही येत असतात आणि ते आपण नक्कीच झेललं पाहिजे. माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करत असतो. म्हणून या लोकांना आपण दाबून मारतो असं होतं आणि या लोकांना दाबून मारतात आणि असे विचार जे करतात त्यांना सर्व काही गोष्टी अडवून ठेवल्या जातात. म्हणून फक्त आपले चांगले विचार नक्कीच ठेवा. किती आपल्याला दाबून मारू द्या, आपण कोणीही मागे सरकायचं नाही आणि आपलं ध्येय आपण प्राप्त करायचंच आहे. देवाचे दर्शन आणि तुम्हाला करायचे आहे आणि दररोज सकाळी उठून देवाचे दर्शन करूनच तुम्हाला बाहेर पडायचं आहे. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही ना म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होतंच असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ना ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका आणि कायम हसत राहा. माणूस काय आहे हे महत्त्वाचे नाही, पण माणसात काय आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्वीकारावे आणि जे स्वीकारणे योग्य नाही त्यापासून तुम्ही दूर जावे. परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे एवढं मात्र तुम्ही निश्चित केलं पाहिजे आणि ते करायलाच हवं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव हा आपल्यावर येतोच आणि तो आपल्याला स्वीकारावा लागतच असतो. म्हणून मनुष्य फक्त ब्रह्मात जीवन जगतो की हा माझा तो माझा, त्यात काही नसतं. सर्व काही वेगळे असतात आणि सर्व काही आपल्या पद्धतीने जीवन जगत असतात. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेले असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं आणि जिथं विश्वास जास्त असतो ना तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा असतो. हे तुम्ही शिकून घेतलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीत भांडणाचा विषय आला ना माघार घ्या. विजय तुमचाच असेल आणि शेवटी ते तुम्हालाच माफी मागायला सुद्धा येतील. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती आपल्याला बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर आपल्याला नक्कीच काटाही टोचू देणार नाही एवढं आपली परमेश्वर सुरक्षा करत असतो. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिका. पैसा दान केला म्हणजे देव आपला होत नाही. देवाला फक्त चांगले कर्म आवडतात आणि ते जर आपल्या हातून घडत असतील तर मग देव आपला आणि आपण देवाचे होऊन जातो. बस एवढंच आपल्याला करायचं आहे आणि किती साधी सरळ गोष्ट आहे. चुका शोधायची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून करा, कारण दुसऱ्यापासून नाही. कारण आपल्यामध्येही भरपूर काही चुका असतात आणि त्या आपल्याला सुधारवता आल्या पाहिजे. दुसऱ्याच्या मनातील भावना कळायला आपले मन देखील निर्दोष असावे लागते. आपल्याच मनात दोष असेल तर मग दुसऱ्याच्या मनातील चांगल्या भावना आपल्याला कशा कळतील, कारण आपण तसा विचारच करणार नाही. दुसऱ्यांचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशांची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना लागते आणि सुखाचे अनेक भागीदार भेटतील. दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब आपल्याला लागत असते आणि ते नशीब ज्याच्याजवळ असते तो माणूस खरंच सुखी असतो. 2 अक्षरांचे लख आहे, 2.5 अक्षरांचे भाग्य आहे, 3 अक्षरांचे नशीब आहे. उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत आहे, उपयोगाला येत असते. पण 1 अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन हे नष्ट करून टाकत असतो. म्हणून तुम्ही किती मेहनत केली याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि ते लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ तुमचा भागीदार कोणी होऊ शकत नाही. एवढं विश्वास ठेवा आणि लक्षातही ठेवा, एक चांगला साथीदार सोबत असेल तर हजारो वाईट क्षण सहज निघून जात असतात. म्हणून साथीदार तुमचा पक्का असला पाहिजे आणि तेवढा धैर्यवान आणि चांगलाही असला पाहिजे. म्हणून अभंग खूप काही शिकवून जातात, त्यामध्ये रमता आलं पाहिजे आणि त्यामध्ये आपण रमलं की आपल्याला सगळं काही समजत जातं. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं आणि देव त्यानुसारच आपल्याला सर्व काही देत असतो आणि भरपूर काही आपण
त्यामधून शिकत असतो. नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमवले काय जमवले कधीतरी माती मोल होईल. 2 शब्द प्रेमाचे द्यावे सदामुखी. प्रेमाने मन जिंका मग होतील सर्व सुखी. आणि सर्व सुखी समाधानी आणि निरोगी होऊन जातील. सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वणवण फिरतात आणि दमल्यावर जाणीव होते की समाधानातच सुख होतं. म्हणून तुमच्याकडे काय आहे त्यातच तुम्ही समाधानी राहायला शिकलं पाहिजे. आणि त्यात समाधानी राहाल तर सर्व काही तुम्हाला मिळून चुकेल. गरजेपेक्षा जास्त मिळतं त्याला नक्कीच नशीब म्हणतात. सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात. आणि थोडं कमी असूनही आनंद देतं त्याला समाधान म्हणतात. म्हणून समाधानी आपण राहिलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात. त्यातले बरेच आपले शुभ होतंय म्हणून ते चिंतित असतात आणि यांचं असं कसं होतंय ती चिंता करत असतात. मी आहे म्हणून सगळं आहेत त्याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवला ना तर आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला वाटणार नाही आणि कधीच मागे राहिल्यासारखं वाटणार नाही. प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण तो हे विसरतो की त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे आणि आपण पण त्याच्यासाठी सुखीच आहे. म्हणून कोणी या जगामध्ये सुखी नाही. फक्त आपण मनाने सुखी पाहिजे तर आपण समाधानी पाहिजे. बस मग सुख आपल्याकडे नक्कीच येतं. सुंदर शरीर म्हणजे काही सुंदरपणा नव्हे. सुंदर असतं ते त्याचं मन, त्याचे कर्म आणि त्यांचे विचार आणि त्यांची वाणी, त्याचा व्यवहार, त्याचे संस्कार आणि त्याचं चारित्र्य. ज्याच्या जीवनात हे सर्व काय आहे तो माणूस जगातला सर्वात सुंदर माणूस आहे असं आपण समजलं पाहिजे. कोण हिशोब ठेवणार कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले. म्हणून देवाने सोपा उपाय केला. सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलावले. आणि असंच आपण रिकाम्या हाताने जाणार आहे म्हणून गर्व कशाचाही करू नका. श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील तुमच्या, पण गरिबाच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबती असतात ते तुमचे खरे असतात आणि ते तुमच्या खऱ्या सोबतीला भरपूर काही वेळा आलेले असतात. आणि तेच तुम्ही माणसं जपून ठेवले पाहिजे. आणि ते माणसं जपून ठेवले तर तुम्हाला नक्कीच पुढे ते कामाला येतील. स्वतःला वेळ द्या. जेव्हा तुमची मेंटल हेल्थ चांगल्या सिच्युएशनमध्ये नसते तेव्हा स्वतःला वेळ तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे. आपण करू शकत नसलेल्या गोष्टींसाठी स्वतःला किंवा इतरांना दोष देऊ नका. जेवणे, झोपणे, इतर गोष्टी करणे यांसारख्या सामान्य गोष्टी देखील काही वेळा तुमच्यासाठी हार्ड होतील. नक्की संघर्ष करायला लागेल, पण विश्रांती घ्या. स्वतःसाठी दयाळू व्हा. आणि वाईट वेळ तात्पुरती आहे हे जाणून घ्या. नंतर आपल्याकडे चांगलीच वेळ येणार आहे हेही लक्षात घ्या. देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देव एकच मात्र नक्की करतो, दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्याला मात्र तो व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहत नाही आणि सर्व काही त्याच्याकडून वसूल करून घेत असतो. आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं. मग ते आरशात पाहताना असो किंवा मग नजरेत असो, फक्त ते स्वच्छ असायला हवं. आणि ते स्वच्छ असलं की सर्व काही साध्य होतं. उजेडात नवी माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्यांना विसर पडतो आणि त्या विसर आपल्याला पडल्या नाही पाहिजे. त्या व्यक्तींना आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे आणि जपून ठेवलं पाहिजे. जेव्हा हक्काचं मागण्याची वेळ येते तिथून महाभारत सुरू होतं आणि जेव्हा हक्काचं सोडण्याची वेळ येते तिथून रामायण सुरूच असते. आणि हीच खरी कहाणी आहे आणि देवाने स्वतःसोबत घडवली आहे आणि ती आपल्यासोबत देव घडवणार आहे एवढं लक्षात घ्या. देहाकडे जाण्याचा मार्ग सगळ्यांना माहिती असतो. गरज असते फक्त त्या सवयी अंगीकारून वळून घेण्याची. आणि त्या सवयी एकदा अंगीकारल्या की आपल्याला सर्व काही मिळण्याची क्षमता ही जास्त वाढून जाते. दगडावर डोकं टेकवलं जातं तिथे डोकं आपटू नये. जिथे शब्दांना किंमत नसते तिथे निबंध लिहू नये एवढं फक्त लक्षात ठेवा. आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते. लोक सल्ला देतात पण साथ कोणीच देत नाही. आपल्याला स्वतःची साथ द्यावी लागते. त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्हालाही तसंच वाईट बोललं जाऊ शकतं एवढंच लक्षात ठेवा. नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे. आणि एकदा जिंकण्याची मानसिकता असेल तर सर्व काही शक्य होते आणि सर्व काही आपण मिळवू शकतो हे लक्षात घ्या. विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल, नाही जमणार ते जमवावं लागेल, मार्ग बदलावा लागेल. तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते नक्कीच मिळवू शकता आणि ते तुम्हाला मिळणारही आहे. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी नक्कीच तुम्ही प्रगती केली पाहिजे आणि पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. जीवनाचा हाच नियम आहे आणि हाच तुम्ही नक्कीच फॉलो केला पाहिजे. विश्वास हा खोडरवासारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत असतो आणि कमी होत जात असतो. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. म्हणून सामना करत राहा आणि संकटांपुढे कधीच झुकू नका. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो. समुद्रात कितीही मोठे वादळ असले, समुद्र आपली शांतता कधी सोडत नसतो, कारण तो संयमी असतो आणि शांत असतो. तसेच आपण त्याच्याकडून तो गुण घेतला पाहिजे आणि आपणही शांत राहिलं शिकलं पाहिजे. लाख रुपयातून 1 रुपया जरी कमी झाला तरी ते लाख रुपये होत नाहीत. तसेच तुम्ही आहात. मला लाख माणसं भेटतील, पण ती लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाही, कारण तुमच्यामध्ये जे गुण आहेत ते कोणामध्येच नाही. असे काही माणसं आपल्या आयुष्यात असतात. त्यांना कधी गमवू नका. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करून देऊ नका. नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा आणि शेवटपर्यंत ध्येय सोडू नका. ते मिळूनच तुम्ही राहा. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि त्यामुळे विचार बदला, म्हणजे तुमचे आयुष्य हे नक्कीच बदलेल आणि नक्कीच तुम्ही प्रगतीच्या पथावर जाल. आळस येत असेल तर लवकर झोपा. शरीर चांगले नसेल तर व्यायाम करा. वेळ नसेल तर फालतू ठिकाणी वेळ नका घालू. नॉलेज नसेल तर पुस्तके वाचा आणि पैसा नसेल तर खर्च कमी करा आणि नक्कीच कमवायला शिका. केवळ स्वप्न पाहणाऱ्यांची रात्र मोठी असते. स्वप्न प्रत्यक्षात साकारणाऱ्यांचा दिवस हा मोठा असतो आणि तो दिवस मोठा असल्या कारणाने मग सर्व काही आपले बदलत असतात आणि दिवस भरपूर काही चांगले आपल्यासाठी येत असतात. स्वतःची ताकद सांगायची नसते, ती वेळ आल्यावर दाखवायची नक्कीच असते. म्हणून छोट्या सवयी मोठे बदल निर्माण करू शकतात. रोज तुम्ही 20 पाने वाचलीत तर वर्षभरात तुमची 30 पुस्तके वाचून होतील. रोज 50 रुपयांची बचत केली तर तुम्ही वर्षात 18,250 रुपयांची बचत कराल. रोज 1 तास नवीन स्किल शिकण्यासाठी वेळ दिलात तर तुम्ही वर्षभरात त्या स्किलमध्ये मास्टर व्हाल. रोज स्वतःमध्ये तुम्ही 1% बदल केलात तरी वर्षभरात आधीपेक्षा तुम्ही 37 पट चांगले व्हाल. म्हणून काहीतरी तुमच्यात बदल करत राहा आणि पुढे जात राहा. उशीर झाला म्हणजे तुम्ही हारलात असा त्याचा अर्थ होत नाही. असंही असू शकतं की तुम्ही मोठी लढाई जिंकण्याच्या तयारीत असाल आणि तुम्ही सर्वात पुढे जाणार असाल. फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही आपल्याला करता येत असते. जर परिस्थितीवर मजबूत नियंत्रण असेल तर मग विष ओकणारे पण तुमचे काही उकडू शकत नाही आणि काही बिघडवूही शकत नाही. फक्त तुम्ही फोकस केला पाहिजे तुमच्या स्वप्नांवर. स्वप्न सांगायची नसतात, ती खरी करून दाखवायची असतात आणि ती खरी करून दाखवलीत तर मग तेव्हा आपण खरंच साबित होत असतो. कौतुक अनेक वेळा परक्या लोकांकडून होते. आपण लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यातच जात असतो. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे आणि संयम तुमच्याजवळ पाहिजेच असतो. म्हणून संयम ज्याच्याजवळ आहे तो माणूस भरपूर काही पुढे जाऊ शकते आणि भरपूर काही करू शकतो. 7 गोष्टी ज्या तुम्ही आजच्या आज सोडल्या पाहिजेत. जास्त बोलणं, काळानुसार बदलण्यास घाबरणं, भूतकाळातील गोष्टींचा सारखा विचार करणं, स्वतःला कमी समजणं, दुसऱ्यांच्या बोलण्याप्रमाणे वागणं आणि स्वतःचे दुःख सगळ्यांना सांगत बसणं. फक्त विचार करणे, कृती न करणे या गोष्टी सर्व सोडून द्या आणि नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि आयुष्यात नवा धडा तुम्ही शिकू शकाल. मित्रांनो, पैज लावायचीच असेल ना तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःच जिंकाल आणि स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार देखील तुम्ही हराल. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त तुम्हाला कष्टही घ्यावेच लागतील. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, दुसऱ्याची प्रगती झालेली पाहण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा, कारण तुमच्याही वाट्याला सुख लिहिलेलं आहे. तेव्हा तेही तुमची प्रगती बघणार आहेत. हेही तितकंच खरं आहे. एक वेळा खूप गोष्टींचा विचार करत बसू नका. सुरुवात लहान करा पण स्वप्न मोठे ठेवा. नक्कीच पुढे जाल. जेव्हा तुमची सही ही ऑटोग्राफमध्ये बनते ना तेव्हा तुम्ही यशस्वी झालात असं समजा. मग तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असो किंवा कसंही असो. पराभव हा आयुष्याचा भाग आहे, पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी देखील नक्कीच आहे. मित्रांनो, आयुष्यात काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळत असतो. एक रस्ता निवडा, त्यावर विचार करा, त्या विचाराला आपलं जीवन बनवा आणि त्याचं स्वप्न पहा आणि यशाचा हाच मार्ग आहे आणि त्याच्या मागे पूर्णपणे लागून जा आणि भरपूर काही तुम्ही साध्य करून जाल. कमजोर लोक बदला घेतात, शक्तिशाली लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक दुर्लक्ष करत असतात. म्हणून स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही साध्य करू शकाल. यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं. आपण घेतलेले कष्ट त्यांना अजिबात दिसत नसतात. जीवन सोपे नसते तर त्याला सोपे बनवावे लागते, कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून. कोणतेही महान व्यक्ती
संधी मिळत नाहीत म्हणून तक्रार करत नाही, तर संधी निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न नक्कीच करत असतात. आणि तुम्ही जर तेव्हा परत प्रयत्न करण्यासाठी उभे राहता, जेव्हा सर्व संपलेलं असतं, तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काहीतरी नक्कीच करू शकता. लोखंडाला फक्त त्याचा गंज नष्ट करू शकतो, त्याचप्रमाणे माणसाला कोणीही नाही तर त्याची मानसिकताच नष्ट करू शकते. म्हणून मानसिकता मोठी ठेवायला शिका, आणि मोठी मानसिकता राहिली तर तुम्ही काहीही मिळवू शकतात. धोक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसेल नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल आणि तुम्हाला सर्व काही दिसत जाईल. मित्रांनो, जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात, आणि जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. हे नक्कीच यशस्वी माणसाचं उदाहरण आहे, आणि यशस्वी माणसं असेच घडत असतात. ध्येय ही खूप महत्त्वाची असतात, यावर माझा विश्वास आहे. जोपर्यंत समोर उद्दिष्ट नसतं तोपर्यंत त्यावर लक्ष केंद्रित करणं हे मनाला शक्य नसतं. परंतु ध्येयाचा उद्दिष्ट अंतिम लक्ष प्राप्ती नाही, तर तुमचं लक्ष केंद्रित करणं असतं आणि तुम्हाला दिशा देणं हा असतो. ध्येयाबाबत विचार करताना तुम्ही पुढील मुद्दे लक्षात ठेवायला हवे. सहज फोकस करता येईल इतकं ध्येय स्पष्ट असावं. ध्येय हे प्राप्त करता येण्याजोगं, अर्थात आवाक्यातलं असावं. ध्येय हे जीवन बदलण्यासाठी उपयुक्त नक्कीच असायला हवे. जर तुमच्याकडे महान आयडिया आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर मग जरी मूर्खपणाची वाटत असेल तरी वरीलपैकी नक्कीच तुम्ही इतरांचं कोणतंही म्हणणं ऐकू नका, आणि तुम्ही कोणालाही तुमच्यातील क्रिएटिव्हिटीला नुकसान पोहोचू देऊ नका. म्हणून लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे केलं पाहिजे. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्या नशिबी येतात, हे लक्षात ठेवा. आणि त्याच माणसाला टोमणेही बसत असतात, फक्त त्याने हार मानू नये एवढंच त्याला करायचं असतं. अशा माणसांसोबत राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयांबद्दल बोलतात. अशा बरोबर नको की जे इतर माणसांबद्दल बोलत असतात आणि त्यांच्या चुका आणि सगळं काही काढत असतात. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी मग त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. म्हणून त्या कर्मानेच आपण मोठे होत असतो. आपण जे पेरतो ते घेतो. आपण स्वतःच्या नशिबाचे निर्माते आहोत एवढं समजून घ्या. आपण जे विचार करत असाल ते व्हाल, आणि आपण स्वतःला कमकुवत समजले तर कमकुवत, आणि सामर्थ्यवान समजले तर सामर्थ्यवान आपण नक्कीच होऊ. सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग अजिबात आपल्या जीवनातून करू नये. उठा, जागे व्हा आणि प्रयत्न करा, आणि आपल्या आयुष्यासाठी लढा, आणि मग मोठे व्हा. आणि खूप मोठे झाल्यानंतर तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल. शक्यतेची सीमा जाणून घेण्याचा आणि त्यासाठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला आपल्याला नक्कीच असायला हवे. आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे, तरच आपल्याकडून महान कार्य होणार आहेत. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात असायला हवी. जर आयुष्यात काही मिळवायचं असेल ना, तर पद्धती बदला, फक्त ध्येय नका बदलू. कारण ध्येय बदललं तर तुम्ही वाट नक्कीच चुकणार आहेत, आणि चुकीच्या वाटेवर तुम्ही नक्कीच जाणार आहेत. आयुष्यामध्ये किंमत त्याची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवतो आणि किंमत करतो. आपल्या आयुष्यात कोण येणार ही वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो. म्हणून स्वभाव तुम्ही चांगला ठेवला पाहिजे, आणि स्वभाव चांगला ठेवला की सर्व काही गोष्टी चांगल्याच होणार आहेत. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांना मुखवटा नकली आहे. म्हणून आपण फक्त आपलं काम करत राहायचं. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, पण हातावर पडला तर तो चमकत असतो. शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, फक्त फरक हा सोबतीचा असतो. म्हणून सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबत तुम्हाला ठेवायला शिकलं पाहिजे, आणि चांगल्या लोकांची तुम्ही सोबत केली पाहिजे. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे. आणि फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. ते आपल्याला चिल्लर समजतात, ते आधीच भंगाराच्या भावाने विकलेले असतात हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्या लोकांच्या नादी लागून आपला फायदा नसतो. कधीही सूड घेऊ नका. कुजलेली फळे स्वतःहूनच गळून पडत असतात. म्हणून सूड घ्यायचं कधी मनातही आणू नका. पाठीमागे तरी तुम्ही कोणाच्या लागू नका. सर्वांना तुम्ही आकर्षित करा, नक्कीच तुमच्या पाठीमागे सर्व माणसं लागतील. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली
की मनस्थिती सोबत परिस्थिती सुद्धा आपली बदलून जात असते. संयम ठेवा. लोकांना फसवणारा कधीच सुखी राहत नाही आणि डोळ्याने बघशील त्याची दुर्दशा, असे स्वामी म्हणत आहेत. आणि स्वामी आपल्या सोबत आहेत. फक्त स्वामींवर विश्वास ठेवायला शिका आणि स्वामींचं नामस्मरण करायला शिका. प्रतिक्रिया देण्यासाठी प्रतिसाद द्या. बदल निश्चित घडेल. मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती असो, बदल हा घडायलाच हवा. नावं तर सगळेच लोक ठेवतात, पण ठेवलेल्या नावाचा तुम्हाला नक्कीच मोठं करता आलं पाहिजे. आणि ते नाव मोठं केलं तर तुम्ही आयुष्यात सगळं काही मिळवून घेऊ शकता. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न कधीच करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते. जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायची? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. चुकीचे तो फक्त आपला निर्णय असतो. दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. आणि तो बदलत नाही तर त्याच्यात त्याचा चांगलेपणा आणि चांगला गुण उमटून येत असतो. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर नक्कीच त्याला माफ करायला शिका. जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत, तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरत असतात. म्हणून लोकांच्या मनावर कधीच तुम्ही घेऊ नका. आणि जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन करून दाखवण्याची आणि जीवनाला अगदी चांगलं करून दाखवण्याची. जीवन जगताना मुलांवर प्रेमाचं पांघरून घाला, पण दृष्टी झाकू नका. मुलांच्या सगळ्या लढाया आपण लढू नये. चटके बसल्याशिवाय, अपमान पचवल्याशिवाय वाढ अपुरीच असते, एवढं लक्षात ठेवा. आत्मविश्वासाची अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचवत असते. म्हणून श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितले आहे. कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हा ज्ञानाचा हा विकास होत असतो. म्हणून आपल्याला श्रीकृष्णासारखं आपल्याला एखादा गुरु भेटेल, तेव्हा आपण नक्कीच आयुष्यामध्ये पुढे जाऊ. कारण त्या गुरूंना आज भरपूर अनुभव असतो आणि त्या आजच्या अनुभवानुसार ते आपल्याला सांगत असतात आणि जीवनात पुढे जाण्याचा मार्ग देत असतात. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुम्ही स्वतःजवळ नक्कीच ठेवलेच आहे पाहिजे. आणि विचार बदलले की स्वभाव बदलतो. स्वभाव बदलला की सवयी मात्र नक्कीच बदलतात. सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते आणि व्यक्तिमत्व एकदा बदलले की भवितव्य आपले नक्कीच बदलत असते. एका वेळी एकच गोष्ट करा आणि ती पूर्ण मनापासून करा. आयुष्य फार लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून फक्त माफ करून द्यायला शिका. आयुष्यात कधीही न मिळालेली गोष्ट मिळवण्यासाठी आयुष्यात कधीही न केलेली गोष्ट आपल्याला करावीच लागणार आहे. आणि ती केली तरच आपल्याला भरपूर काही मिळेल. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात. म्हणून कधी कधी तुमची सटकली पाहिजे, नाहीतर तुमचं अस्तित्व संपलं म्हणून समजा. म्हणून जंगलाचा राजा हा सिंह आहे आणि तो खूप रागीट असतो आणि त्याला सर्वजण घाबरत असतात. मग एक कलियुग आहे, यात पण तुम्हाला तसंच वागायला लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. आयुष्यात छान राहायचं, हसायचं. पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना, तसं आपण मनसोक्त राहायला शिकलं पाहिजे. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही, तोपर्यंत त्याला त्याची चूक कधीच लक्षात येऊ शकत नाही आणि येणारही नाही. शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची कधीच भीती वाटत नसते. कठीण रस्तेच सुंदर ठिकाणी पोहोचत असतात आणि पोहोचवतात. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे, तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. म्हणून त्या वादळांना आपल्या आयुष्यात नक्कीच येऊ द्या. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं झालंय. कारण भरपूर व्यक्ती आता आपल्याला धोका देऊ लागलेत. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून स्वतःच्या भावाला किंवा बहिणीला किंमत आणि हिंमत दिली तर लोकांच्या आधाराची गरज आपल्याला नक्कीच पडत नाही. म्हणून आपली माणसे तुम्ही नक्कीच जवळ केली पाहिजे. तीच आपल्याला कष्टाच्या काळात आणि संकटाच्या काळात आपल्या जवळ येतात आणि आपल्याला आधार देतात. तुम्ही किती हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांची कसं वागावं हे कळत नसेल ना, मग तुम्हाला माणुसकी ही शिकावी लागेल आणि माणसाची वागणं हे नक्कीच शिकावे लागेल. परिस्थिती निर्माण करणे हे आपल्या हातात नसते, तर अनेकदा परिस्थितीच आपल्या निर्माण करीत असते. पण तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते तुम्ही अजूनही करू शकता. कारण उशिरा असा प्रकार कधीच नसतोच. जीवन तुम्हाला स्वतःबद्दल घडवण्याची संधी देते, पण तुम्ही जर त्यातून शिकला नाहीत तर मग मात्र संधी तुमच्यातून निसटते आणि तुम्हाला काहीही मिळत नाही आणि काहीही साध्य होत नसते. म्हणून तुम्ही
प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा नका घेऊ की त्याला वाईट बनायला भाग पडेल. लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच म्हणतो जो पहिले चांगला बनून तुटलेला असतो, आणि तोच माणूस पुढे जाऊन भरपूर काही मोठा होत असतो. म्हणून माणुसकीची श्रीमंती जगायला शिका. आपल्याला अशी माणसं भेटतात जी काही अपेक्षा न ठेवता, गाजाबाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात. करिअरला कळत न कळत आकार देतात आणि उगीच द्वेष, मत्सर व तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती आहे हे तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आणि तसंच तुम्ही कामगिरीही केलं पाहिजे आणि चांगलं काम करत राहिलं पाहिजे. मित्रांनो, मला नाव ठेवणारी माणसं खूप आवडतात, कारण ते स्वतःचा कमी आणि माझा जास्त विचार करत असतात आणि त्यामुळे मीही पुढे जात असतो. म्हणून त्या माणसांना तुम्ही कधीच आयुष्यात विसरू नका. आणि मित्रांनो, स्वामींना सुद्धा तुम्ही विसरू नका. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आणि मी मात्र निमित्त मात्र आहे, आणि इतरांपेक्षा तू मला भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल, आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे आणि या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तुम्हीच घ्या. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुमच्या आशीर्वादाने नाश होत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. आणि मी स्वामींचरणी अजून एक प्रार्थना करू इच्छितो की स्वामी सर्व लोकांना या पृथ्वीवरील सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत आपण राहावं, कुणाचीही काही बोलू नये. अशा या वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहिती असतं. काही वेळा आपल्या काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे, आणि तेच आपण नक्कीच केलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्व गुण संपन्न, स्वामी म्हणजेच अनंत ब्रह्मांडाचे स्वामी आणि सर्व देवतांचे स्वामी आहेत. तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही आणि जे सर्व बाबतीत स्वयंपूर्ण आहेत असे समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव अगदी शोभून दिसते आणि वळते सुद्धा. म्हणून स्वामी भक्तांनो, वाईट कर्म करावे लागत नाही, होऊन जातात. आणि चांगले कर्म होत नाहीत तर स्वतःहून ते चांगले कर्म आपल्याला करावे लागत असतात. म्हणून गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामी आपल्या सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. बस एवढेच तुमच्याकडे मागणे आहे. आणि स्वामी भक्तांनो, चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधीच देत नाही. ध्यानात ठेवा, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होत असते. आणि जर नशीब चांगले काही देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. न मागताही तुम्हाला भरपूर काही स्वामी आपले देतील, आणि तुम्ही त्यांना नक्की शरण गेले पाहिजे आणि स्वामींची भक्ती तर केलीच पाहिजे. सद्गुरू सांगतात, देव इतका वेळा नाही बरं का, की अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजल्याने तुमच्या सर्व पूर्ण इच्छा करतील आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करतील. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट तुम्हाला करावे लागतील, आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. पण आयुष्यभरातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण अगदीच करावा लागेल आणि सत्कर्म करावे लागतील. आणि यासाठी तर देवाने तुम्हाला
माणूस म्हणून जन्माला घातले आहे आणि यापेक्षा आणखी काय देणार देव? म्हणून तेच फक्त तुम्ही करायचे. आणि तुम्हाला चांगली गोष्ट की तुम्हाला सर्व अवयव तुमच्या शरीराचे चांगले आहेत. आणि काही लोक तर हात नाही पाय नाही म्हणून देवाकडे नुसतं रडगाणा करत बसतात. देवाने आपल्याला ते दिलाय त्यासाठी आपण देवाकडे नक्कीच धन्यवाद केले पाहिजे. आणि स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस, मर्जी तुझी आहे बाळा. जिभेवर ताबा नाही जन्मा तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव. बघ तुला जमतं का? तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर. बघ तुला जमतं का? तू सोळो ओळो मान नको माणूस, हक्क तुझा. ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र पवित्र ठेव. बघ तुला जमतं का? तू 11 माळ जप, स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच. बघ तुला जमेल तर. आणि तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी आहे. त्यासाठी सवय नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिकायला पाहिजे. आणि बघ तुला ते जमतं का? नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ तुला मी दिसतोय का? आणि स्वामी तुम्हाला नक्कीच दिसतील. आणि तुम्ही जर मनापासून स्वामींची भक्ती करत असाल तर स्वामी तुम्हाला सर्वत्रच दिसतील. म्हणून आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं, मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो, आणि श्रीमंत माणसासाठी विनोद, तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्याने कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अपव्यय केला तर मग त्याच्या आयुष्याच्या अर्थाची अदलाबदल व्हायला अजिबात वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं. वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना, आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलत असतात आणि सगळ्यांसाठीच ते वेगवेगळे होत असतात. म्हणून समाधान ही कदाचित एकमेव अशी गोष्ट असावी जिला श्रीमंती अजून विकत घेऊ शकली नाही. आणि शंकेला जसा इलाज नसतो तसा स्वभावालाही औषध आणि चारित्र्यालाही कधी प्रमाणपत्राची गरज भासू नये. शब्दाचा तिखटपणा कमी करण्यासाठी मौनासारखं उत्तम साधन नाही, पण त्यासाठी गरजेचं आहे स्वतःवरच्या विश्वासाची. आणि स्वतःवरचा विश्वास आपण कायमस्वरूपी ठेवला पाहिजे. आणि तुमच्या अंतरंगातील देवपण तुम्ही जपून ठेवायचं आहे. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागताना यापेक्षा देवाकडे पाठ घसताना तुम्ही कसे वागताना यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील 2 गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि 2 अंतरंगातील देवपण. हे संपलं की माणूस पूर्णपणे संपून जातो आणि त्याला जगण्याची उमेदही राहत नाही. म्हणून हलक्या फुलक्या आयुष्याला गरजा आणि अपेक्षांचे ओझ आयुष्यभर वागवावं लागतं. जबाबदारी ज्याला कळली त्याला कर्माचा परतावा असा असतो की शेवटच्या क्षणाला जो काही उरला सुरला हिशोब होत असावा आयुष्याचा, तेव्हा गोळाबेरीज जमेमध्येच येत असावी. आणि श्वास म्हणा किंवा जीव अडकत नाही, सहज सुटत असावा. आणि पळपुट्यांच्या होणाऱ्या यातनांसोबत कुणा कुणाला दुखावलं गेलं याचा हिशोब करत दयेच्या याचनेत किती काळ जाईल याचं गोष्टीचं भय असतं. आणि त्याला चपकलल आणि शब्दांचं भोग म्हणतात. आणि ते उमराव जाण मधलं एक मस्त कडवं आहे, तमाम उम्र का हिसाब मागती है जिंदगी, मागती है जिंदगी. म्हणून जगलेल्या आणि वागलेल्या सगळ्यांचं वर्षांचा वयांचा हिशोब मांडल्याशिवाय पुढचा प्रवासच करू देत नाही जिंदगी. आणि तीही आपलीच जिंदगी आहे आणि ती आपल्याला नक्की सकारात्मक आणि आनंदाने जगायची आहे. म्हणून सकारात्मक विचारात खूपच सामर्थ्य व शक्ती आहे. तो आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा. असे विचार माणसाला त्रास व दुःख देतात. राग, द्वेष, भीती, चिंता, निराशा या प्रकारच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम पावतात. नकारात्मक विचार केल्याने मानसिक खच्चीकरण होते आणि आपला वेळ व शक्ती वाया जाते. नकारात्मक विचारांची काही उदाहरणे पुढील प्रमाणे. यापासून दूर राहण्याचा प्रयत्न नक्कीच करा. आपल्यावरील टीका सारखी आठवणे, आपल्या प्रशंसेकडे कमी लक्ष देणे, चुकांचा वारंवार पश्चाताप करणे, विनाकारण चिंता करणे,
इतर सगळे आपल्याला फसवतात अशी भावना करून घेणे आणि इतरांना हीन तुच्छ लेखणे, काहीही घडले की स्वतःलाच दोष देणे आणि प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच होणार अशी भावना करून घेणे आणि आपल्याला काही जमतच नाही असं वाटणे, फक्त वाईट बाजूच पाहणे, असं तुम्ही कधीच करू नये. चांगल्या गोष्टीही पाहाव्या आणि चांगल्या गोष्टींकडे लक्षही द्यावे. म्हणून जी गोष्ट आपल्याला आयुष्यात हवीशी वाटत असते, उदाहरणार्थ कार, बंगला, पैसे इत्यादी काहीही, ती मिळवण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे ती मिळवण्यासाठी किंवा होण्यासाठी दुसऱ्याला मदत करा. त्यानंतर तुम्हाला पाहिजे असलेली ती गोष्ट आपोआपच मिळते. हे तंतोतंत खरं आहे. पण हवीशी गोष्ट जर वाईट असेल तर तीच गोष्ट तुमच्या बाबतीत पण घडते. म्हणजे उदाहरणार्थ आपण दुसऱ्यांच्या पैशांची चोरी करायची ठरवली तर अशा वेळेस आपलेच पैसे चोरी होतात. म्हणजे आपण जो विचार दुसऱ्यांच्या बाबतीत करू ती गोष्ट आपल्याच बाबतीत घडते. आणि असं आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये सुद्धा नक्कीच म्हटलं आहे. आणि जे स्वतःचा कार्यभाग साधेपर्यंत आपल्याशी अतिशय गोड बोलतात व खोटं प्रेम दाखवतात व जे स्वतःचा कार्यभाग साधल्यानंतर दुर्लक्ष करतात व ज्यांच्या मनात नंतर स्वार्थ उत्पन्न होतो, त्यांचं काय करायचं ते शेवटी ईश्वरच ठरवत असतो आणि त्यावर आपल्याला काही ठरवायची गरजच पडत नाही. त्यामुळे ती गोष्ट ईश्वरावर सोपवून मोकळं व्हायचं. कारण नंतर देव अशी शिक्षा देतो की मनुष्याला कुठलाही पर्याय शिल्लक ठेवत नाही व भोग भोगायला भाग पडतो. आणि त्यामुळे जीवन नेहमी स्वच्छ व निर्मळ जगले पाहिजे. म्हणून एक म्हण आहे, नाही निर्मळ जीवन तर काय करील साबण. म्हणून आपण स्वतःने जीवन हे निर्मळ करायचं असतं आणि ते साबणही करू शकत नाही. म्हणून प्रवास आपल्या आयुष्याचा आहे. आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मांपासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही. आणि अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात या प्रवासात. काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात तर काही कायमचा धडा शिकवून जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात तर काही जाणून बुजून, पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने अर्धवटच राहून जातात. अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत जोडली जातात तर काही कोरीच राहून जातात. आणि मग शेवटी या कोऱ्या कागदांचे तयार होते एक वेगळेच पुस्तक, ज्याला आपण नाव देतो आयुष्याचं पुस्तक. आणि ते आयुष्याचं पुस्तक प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं आणि प्रत्येक जण त्याचा वेगवेगळा वापरही करत असतो. म्हणून आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जाते. कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवण्याला वाट माहीत नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत्या तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय ते तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागत असते आणि ते आपल्याला तेव्हाच जीवन पूर्णपणे अर्थ कळतही असतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही कोणाला त्रास देऊ नका, देवही तुम्हाला त्रास देणार नाही. आणि जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं, जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं आणि जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजावता येतं. पण जो एकेखोर, गर्विष्ठ आणि माझा शब्द खरा असा मानणारा असतो त्याला काहीच समजून सांगता येत नाही. त्याला फक्त येणारी वेळच समजून सांगू शकते, हे मात्र खरं. म्हणून आयुष्यामध्ये फक्त तू खचू नकोस हे नक्कीच तुम्हाला तुमच्या डोक्यात भरवलं पाहिजे. म्हणून संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमतू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू बाळा खचू नकोस, असे आपले स्वामी सांगत आहेत. प्रेम तुझ्यावर करणारे किती लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही म्हणून उगाच कुढच तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडवून छाती 2 हात करत चल. विजय तुझा असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू मित्रा खचू नकोस आणि खचू नकोस. म्हणून स्वामी आपल्याला धीर देत आहे आणि स्वामी आपल्याला समजून सांगत आहे. त्यामुळे आपण ते समजून घेतलेही पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, स्वामींसमोर उभा होता एक माणूस. हताश, हात जोडून डोळ्यांमध्ये पाणी होते. मनातून पूर्ण मोडून पडलेला होता तो. म्हणाला, स्वामी काय करू कळत नाही, प्रश्नांचं उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणाले, विश्वास माझ्यावर ठेव. माणूस म्हणतो, सगळेच रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणाले, बाळा विश्वास ठेव. आज असं वास्तव आहे जिथं आशेचा किरण नाही. उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे, तुझ्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो.
मग शांतपणे हसत स्वामी त्याला म्हणतात, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून, विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देत, विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर. बाळ झोपते खुशीत आईच्या कुशीत, विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचे बेद बनवतो, रात्री डोळे मिटतो, विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन माझी सगळी दुःखे घेऊन, आणि विश्वास असतो तुझा मी हाक ऐकण्यावर. मग असा जो विश्वास जाणव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात. नकळत तुझ्या सम असा एक क्षण येईल की ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी, हे फक्त लक्षात ठेव. आणि जीवनामध्ये काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या आहेत. स्वामी आपल्याला धीर द्यायचा प्रयत्न करत आहेत, तसे आपण स्वामींचे म्हणणे ऐकायचे आहे. म्हणून शांतपणे ते ऐकून घ्या. कुठलंही काम तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही. तुमच्या आयुष्याची साठी नोकऱ्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल झेपेल एवढंच काम हातात घ्या. त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. खच आपतोशीर ठेवावा आणि तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काही नाही याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं. स्वतःवर स्वतःच्या मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे आणि तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्हीच ठरवा. किती ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढावली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा. आणि ज्यांच्या सगळ्या आशा अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांचा तुमचा हात धरून घेणारी आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमचा नितांत गरज आहे. आणि याची जाणीव मात्र ठेवा. यासाठी तुम्ही दीर्घायुषी, स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडीनिवडी जपा. स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इत्यादींचा उपयोग करा. आणि सगळं सगळ्यांनाच माहिती असतं तरी आपण धावतो ऊर फुटस्तोवर, आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही आणि राहतही नाही. म्हणून हे जग असं चालणार आहे आणि हे आयुष्यही असं निघून जाणार आहे. म्हणून प्रत्येकालाच गोड बोलून नक्कीच आपण विनम्र भावेने प्रत्येकाशी संभाषण केलं पाहिजे. आणि परमेश्वराची योजना निराळी असते. आपण मत्स्य जीवांनी त्या ढवळाढवळ केली की बॅलन्स जातो, तोल बिघडतो. त्याची रचना पहा. तो तापट नवऱ्याला थंड बायको देतो, कंजूस नवऱ्याला आंधळी उधळी बायको देतो. भगवंता कसली जोडीदारीन देतोस म्हणून आपण त्याच्या नावाने खडे फोडतो, पण त्याची ती योजना अचूक असते. आपल्याला तो हेतू समजत नाही, मग आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखाव्यावर बोलून, कातडीचा रंग पाहून लग्न जमवतो आणि आर्थिक बाजू पाहतो, सौंदर्य शोभतो आणि शिक्षणाचा अंदाज घेतो आणि केवळ रूपावर भाळून आयुष्यातले निर्णय घेतो आणि म्हणून वैतागतो, पस्तावतो. परमेश्वराने भलताचा जोडीदार गळ्यात मारला म्हणून कातावतो. शेजाऱ्याची बायको सुलक्षणी वाटते आणि असं आपल्याला नक्कीच वाटत असतं. असं कधीही मनात ठेवू नये आणि वाटूही देऊ नये. आणि प्रत्येक जीवाला नक्कीच प्रत्येक गोष्टीचा मोह असतो. त्या मोहावर आपल्याला ताबा नक्कीच ठेवला पाहिजे. मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा, तू भी एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकार आहेस. तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धर्तीवर पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून ह्याच धर्तीवर विकले. पण देवा, लाजिरवाणी गोष्ट आहे, तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यांसमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होत असतात. मग ही गोष्ट नक्कीच देवालाही समजली आणि त्या कुंभाराही समजली आणि यातून तुम्ही अर्थ समजून घ्यायचा आहे. माती, माझी परमेश्वरावर अपार भक्ती आहे. त्याने निर्माण केलेली सृष्टी पहा. तिथं सगळं अमाप आहे, विराट आहे, प्रचंड आहे. इथं लहान काहीच नाही. एक माणूस पहा, केवढी विराट निर्मिती माणूस म्हणजे. पर्वत जेवढा प्रचंड, समुद्र जेवढा अमर्याद, वनश्री जेवढी गोड, तसाच प्रत्येक माणूस प्रचंड, अमर्याद आणि गूढही. माणसाला बहाल केलेली पंचेंद्रिये हीच त्याची साक्ष. नजरेची दुनिया, नादाची दुनिया आणि स्पर्शाची दुनिया आहे. सगळं विराट. आणि म्हणूनच नेहमी वाटतं की ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं, तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षाही लहान गोष्टी करणार नाही. माझी श्रद्धा आहे की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा विराट आहे. जीवनापेक्षा लोभस नक्कीच तो असणार आहे हे मात्र खरं. आणि मन म्हणजे समुद्रच जणू. अथांग विस्तीर्ण, सदैव विचारांच्या अवखळ लाटा पृष्ठभागावर तरंगलेल्या, कधी न संपणाऱ्या, एका पाठोपाठ एक सतत येणाऱ्या अंतरंगातील भावनांचा जराही लवलेश
न दाखवणाऱ्या पण तरीही शांततेचा किनारा शोधणाऱ्या. कारण चंचल मनाला सावरण्याचं सामर्थ्य त्या विचारांच्या अंती तर उमगतं आणि अति विचाराने मन जेव्हा थकतं तेव्हा किनारा शोधावा तर जरूर लागतो. आणि जिथं विचारांचा शेवट तात्पुरता का होईना जरा स्थिरावतो, मग तो किनारा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मनाला आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तो नक्कीच असणार आहे. आणि प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरे जाण्याची एक कला असते आणि मी ती कला आत्मसात केली आहे. आयुष्य म्हणजे पुनरुक्ती, ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटून पालटून त्याच भाज्या, आमटी, तीच कणिक, त्याच पोळ्या, मग एखादी डुलकी, पुन्हा दुपारचा चहा, परत रात्रीचं जेवण, मग झोप. आज आला एक दिवस. प्रत्येक क्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते, पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं असतं. मग ते मनच तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवतं आणि मग ते मन मग लेखकाला कथानक पुरवतं, कवीला शब्द सुचवतं, संगीतकाराला चाल, नर्तकाला पवन्यास आणि शास्त्रज्ञाला शोध. साध्या सुद्धा सर्वसामान्य बाईचं आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं हे मनच शिकवतं. स्त्रीची गृहिणी होणं ही सुद्धा कलाकृतीच आहे आणि देव ही कलाकृती बनवत असतं. आणि नक्कीच देवाला आपण साक्षात नमस्कार करूनच आणि देवाच्या पाया पडूनच आपण घराच्या बाहेर निघायचं असतं. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका. जर नवीन सुरुवात केली आणि मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल. आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुझ्या सोबत नक्कीच असणार आहे. आणि जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती कधीही ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांचीच बदलत असते. त्यामुळे आज जर दुःख असले तर उद्या सुख मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आणि आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करतात, कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, ही म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो हे मात्र खरं आहे. आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करत आले पाहिजे, कारण प्रयत्न मैदानात तेच जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करत असतात आणि प्रयत्न करून पुढेही जात असतात. म्हणून जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा, कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने तुमच्या आयुष्यात कधीच पूर्ण होणार नाही आणि ती होई देत नाही. देव प्रत्येकाचीच परीक्षा घेत असतो आणि यशस्वी व्यक्ती व्हायची असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्य काळ उज्ज्वल आपला कधीच होऊ शकत नाही. आणि संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसले तरी आपण स्वतःच्या चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. आणि ज्ञान हे अमृता समान आहे, कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच सोडू नका आणि प्रत्येक वेळी तुम्ही ज्ञान प्राप्त करत राहा. जीवनात जर कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहासात त्यांचाच लिहिला गेला आहे ज्यांनी जीवनातील संकटे आणि संघर्षावर मात करून यश मिळवले आहे आणि मोठी कामगिरी त्यांनी पार पाडली आहे. म्हणून तुम्ही तसेच करा आणि जसेच तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील. आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी मदत नक्कीच करेल. आणि तुमची बाजू योग्य असेल तर कधीही माघार घेऊ नका, आणि कारण या जगात सत्याचीच परीक्षा घेतली जाते. आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा. विजय सत्याचाच होईल आणि तुमचा विजय निश्चित होईल हे मात्र खरं आहे. आणि जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. आणि स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्टी शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपण स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. आणि आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका, कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम कधीच करू देत नाही. आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न कधीच साकार सुद्धा होणार नाही. आणि यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होते. आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी
या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करता येतो आणि मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते, त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही पूर्णपणेच केला पाहिजे. आणि कोणती गोष्ट जीवनात विनाकारण घडत नसते. प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकून जाते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनात त्याचा वापर करता येऊ शकतो हे मात्र निश्चित. आणि जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आली असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात निर्माण झाली असेल. आणि एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात, हीच मदत तुम्हालाही अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कधी कशी येईल हे कोणीही सांगू शकत नाही आणि ओळखूही शकत नाही. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे शिकवत असतो. आणि एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शक ठरत असतो. आणि शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्वाचे आहे, पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे गरजेचेच आहे. आणि जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे. आणि त्यामुळे संकटांवर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे आणि आपण ते केलेच पाहिजे. अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्की शिकवत असते. आणि मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही. कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे कधीच आयुष्यात जिंकू शकत नाही आणि ते जिंकणारही नाही. जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात आणि फार कमी लोकांना मिळत असतात. आणि आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे आवश्यक नक्कीच असते. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य होत नाही. आणि इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद निर्माण असते. आणि त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यावर मात नक्कीच करता येणार आहे. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय मिळत असते. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्यासाठी सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित करू शकतो. आणि यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे, कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत करत असतात. आणि यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नातून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील. आणि भूतकाळात आपण बदलू शकलो नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच आपण निर्माण करू शकतो. आणि तो आपण निर्माणही केला पाहिजे. त्याने आपल्याला पुढे जाण्यासाठी चालना मिळत असते. आणि कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे. कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण कधीच होऊ शकत नाही. आणि जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद कधीच देत नाही. आणि एखादे ध्येय सत्यात उतरवण्यासाठीचा मार्ग सोपा असेलच असे कधी होत नाही. कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळही येऊ शकते. अशा परिस्थितीत मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते. आणि कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र असते. आणि आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखांवर अवलंबून नसते. त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे गरजेचे आहे. आणि निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे. कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्या सोबत असतीलच असे नाही.
तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील आणि जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळ दुःख जेव्हा येतात तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता निर्माण होऊन जाते आणि आपण प्रत्येक स्थितीवर मात नक्कीच करू शकतो. आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे, कारण खूप लोकांचा संघर्षांच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे सोडून देतात आणि मग त्यांना जीवनापासून काही मिळत नाही आणि अवगतही होत नाही. आणि तुम्ही म्हणून प्रयत्नही कधीच सोडू नका. जो व्यक्ती प्रयत्न सोडतो त्याला कधीच कोणत्या गोष्टी मिळत नाही आणि त्या गोष्टी मिळाल्या तरी त्याला त्या जीवनाचा अर्थ कळून येत नाही. म्हणून तुम्ही त्या गोष्टी कधी सोडू नका आणि त्या गोष्टी करताना प्रयत्न कधी सोडू नका. प्रयत्न जर सोडले तर मग तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही गमवावी लागेल. जगताना संघर्ष करावा लागतो हे सत्य आहे, पण त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवू न देता ताकद बनवा आणि ती ताकदच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आणि स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्वाचा आहे, कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हेच प्रयत्न विजय खेचून आणत असतात. तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे, कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर येऊ शकता आणि तो प्रगतीचा मार्ग तुमच्यासाठी खुलाही होऊ शकतो. म्हणून जीवन जगताना समस्या येतात, या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकता आणि त्या समस्यांवर मात करून तुम्ही विजय हा त्यामध्ये मिळवू शकता. म्हणून जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो, कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला आहे आणि तो संघर्ष आपल्याला करावाच लागणार आहे. म्हणून आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे, कारण आपल्याला सर्व काही मिळाले तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष आपल्याला करावाच लागत असतो. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्वाचे आहे, कारण जीवनात तुमच्या चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे आणि त्या वाईट परिस्थितीला सामोरे जाऊन तुम्हाला जीवन घडवायचं आहे हे मात्र नक्कीच. आणि म्हणून तुम्ही जीवन घडवत असताना वाईट परिस्थितीला कधीही तुम्ही माघार घेऊ नका, नक्कीच त्याला लढा आणि त्याच्यावर मात करा. आणि हा स्वामी संदेश संपूर्ण तुम्हाला मनापासून आवडला असेल तर या स्वामी संदेशाला एक लाईक करून तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि आपल्या व्हिडिओच्या खाली श्री स्वामी समर्थ अशी कमेंट मात्र नक्कीच करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.